अनेक सोरायसिसचे पेशंट आपल्या ओपीडीला येत असतात आणि त्यांना एकच प्रश्न असतो की मॅडम, हा आजार पूर्णपणे बरा होतो की नाही? तर आयुर्वेदानुसार याला किटी व कुष्ठ असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये क्लेदक कफ हा आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो. यामध्ये जे पहिलं लक्षण दिसून येत असतं ते आपल्या शरीरावर रेड पॅचेस येतात आणि व्हाईट स्केल्स पडायला लागलेले असतात आणि अतिशय जास्त प्रमाणात तिथे आपल्याला इचिंग दिसून येत असतं. ते कमी होताना खूप त्रास होत असतो. हा आजार असा आहे ना की एकदा पूर्ण औषधं घेऊन पूर्ण बरा होतो आणि जर आपला आहार विहार चुकला तर परत तो निर्माण होत असतो. पण ह्यावर आयुर्वेद हे अतिशय उत्तम गुण देत आहे आणि त्यामुळे हा आजार याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होऊन परत होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते सुद्धा कमी होत असतात. त्यासाठी एक साधा सोपा उपाय म्हणजे यष्टीमधू, चंदन आणि यशोद पुष्प यांचं एक लेप तयार करून तुम्हाला जिथे व्रण तयार झालेले आहेत किंवा तुम्हाला स्केल्स तयार झालेले असतील तिथे हा लेप लावणं गरजेचं आहे. आणि ह्या आजाराविषयी तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर जरूर मला संपर्क करा.